निर्भीड निष्पक्ष उटंकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। सायकलवरून जाणारा कोण आहे? सीसीटीव्ही पाहून पोलिसांचा सवाल। साहेब, हा तर मीच आहे, आरोपीचं उत्तर। पुण्यातील चिमुकलीवर अत्याचार करणारा अलगद सापडला। पिंपळवंडी येथील निर्भया आजारी होती, त्यामुळे ती काही दिवस शाळेत जात नव्हती। या काळात ती घरीच एकटी असल्याचं आरोपीनं हेरलं होतं। त्याचा गैरफायदा घेऊन वासनांध आरोपीनं तिच्यावर अत्याचार केला। ती शाळेत गेली असती तर कदाचित तिचा जीव वाचला असता, अशी हळहळ ग्रामस्थांकडून व्यक्त केली जाते। ओळखीच्या व्यक्तीकडूनच घात। मृत मुलगी 4थ्या इयत्तेमध्ये शिकत होती। तिचे आई वडील शेतमजुरीसाठी जात, त्यावेळेत मुलगी शाळेत जात होती, त्यामुळे ती घरी एकटीच असल्याचा प्रसंग फारसा कधी ओढावला नव्हता। तसेच आरोपी त्यांच्या घरासमोरच राहत होता, त्यामुळे तो ओळखीचा होता, त्यामुळे तो काही गैरकृत्य करू शकतो अशी शंकाही कधी पालकांच्या मनात आली नव्हती। मात्र ओळखीच्या व्यक्तीनेच घात केल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। गावकऱ्यांसोबत शोध मोहिमेत सहभागी। पिंपळवंडी 18 ऑगस्टची रात्र अनेक कुटुंबांसाठी अस्वस्थतेची ठरली। 9.5 वर्षांची मुलगी अचानक बेपत्ता झाल्याची माहिती समजताच ग्रामस्थ शोधासाठी बाहेर पडले। या सगळ्या धावपळीत एक तरुणही गावकऱ्यांसोबत मुलीला शोधत होता। काही तासांनी मात्र पोलिसांच्या तपासातून याच तरुणाभोवती संशयाचे धागे घट्ट गेले होते। मुलगी घरातून नेमकी कुठे गेली याची सुरुवातीला कोणालाच कल्पना नव्हती। ती घरी परतली नाही एवढीच माहिती कुटुंबियांकडे होती। वेळ जसजसा पुढे जात होता तसतशी कुटुंबियांची चिंता वाढली होती। पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर शोध मोहीम सुरू झाली। स्थानिक गुन्हे शाखेची पथके गावात दाखल झाली। उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज तपासले जाऊ लागले। त्यातील एका दृश्यात सायकलवरून जाणारी व्यक्ती पोलिसांच्या निदर्शनास आली। त्या व्यक्तीबाबत विचारणा केली असता संबंधित तरुणानं तो स्वतः असल्याचं सांगितलं। मात्र तपास जसजसा पुढे सरकला तसतसे त्याच्या हालचाली पोलिसांच्या नजरेत येऊ लागल्या। दरम्यान मुलीच्या कुटुंबांसाठी प्रत्येक क्षण आशेचा आणि भीतीचा होता। ती सुखरूप सापडेल अशी अपेक्षा ठेवून गावकरी परिसरात शोध घेत होते। मात्र रात्री ओढ्याच्या परिसरात पोलिसांना झाडाजवळ तिचा मृतदेह आढळला। पोलिसांनी संशयित तरुणाची चौकशी केली। त्याच्या जबाबातील विसंगती तपासल्यानंतर त्यांच्याकडे अधिक कसून चौकशी करण्यात आली। अखेर त्यानं गुन्ह्याची कबुली दिल्याचं पोलिसांनी सांगितलंय। मुलीच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर पिंपळवंडीतील वातावरण शोकाकुल झालं। काही तासांपूर्वी जिच्या सुरक्षित परतीची प्रतीक्षा केली जात होती, तीच मुलगी आता या जगात नसल्याचं वास्तव कुटुंबियांसह ग्रामस्थांसमोर होतं। परिचयाच्या व्यक्तीवर ठेवलेल्या विश्वासाचा असा अंत झाल्यानं गावात संतापही व्यक्त होत आहे। एक 25 वर्षाच्या तरुणाने एक 9.5 वर्षाची जी मुलगी आहे त्याच्या शेजारी घरात जे राहत होती, ते घरी दुसऱ्या मुलाबरोबर खेळत असताना, टीव्ही बघत असताना ते त्यांना घरातून ओळख असून बाहेर घेऊन गेला आणि गावी बाहेर हे जे शेत आहे ते शेतात पुढे जाऊन त्यांनी त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे आणि त्याची हत्या केली आहे। याचा जे आरोपी आहे त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि पुढील जे तपास आहे ते चालू करण्यात आलेला आहे। सध्या आमची फॉरेन्सिक टीम जागेवर आहे आणि त्या जागेचा पंचनामा, पाहणी हे चालू आहे आणि वैद्यकीय तपासणी जी आहे त्याची प्रोसेस सुद्धा चालू आहे। थँक्यू। दुपारी साधारणतः 2 वाजण्याच्या दरम्यान एक मिसिंग मुलगी झाली असे समाजामध्ये एक मेसेज गेला। त्याच्यानंतर त्या घरच्यांनी साधारणतः 1-2 तास 4 वाजेपर्यंत शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यानंतर घरच्यांनी तक्रार दिल्यानंतर डिपार्टमेंट इथे हजर झालं आणि डिपार्टमेंट बरोबर आम्ही सगळे त्यांच्या बरोबर मदत करत होतो। इकडचे ओढे असतील, विहिरी असतील किंवा ऊसाचं शेत असेल, या सर्व ठिकाणी आम्ही त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु ते काही हाती यश येत नव्हतं। नंतर ह्या रोडला जेवढे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत खासगी मालकीचे, ते सगळे कॅमेरे आम्ही चेक केले डिपार्टमेंटच्या साहाय्यानं, तरी त्या कॅमेऱ्यामध्ये काही त्याचा शोध लागत नव्हता। नंतर साधारणतः 8च्या दरम्यान संशयित एका आरोपीला त्यांनी ताब्यात घेतलं डिपार्टमेंटनी आणि ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी त्यांच्या पद्धतीने विचारल्यानंतर तिथं पिंपळवंडीचं लेंडेस्थळ आहे, त्या लेंडेस्थळाचा एक ओढा आहे, त्या ओढ्याच्या कडेला त्यांनी तिथं त्या चिमुरडीला तिचं काय म्हणू आपण त्याला अत्याचार करून तिचा खून केल्याचं निष्पन्न झालं आणि त्यांनी ते जागा स्पॉट दाखवला आणि त्याच्यानंतर ते क्लिअर झालं का या व्यक्तीनेच हे सगळं केलेलं आहे। त्याच्यानंतर फॉरेन्सिक लॅबची टीम आल्या, पोलीस डिपार्टमेंट आले, ओतूरचे असतील, आळेपाट्याचे असतील, नारायणगावचे असतील, सर्व आमच्या लेंडे स्थळातल्या सगळ्या युवकांनी
आणि ज्येष्ठांनी सगळ्या डिपार्टमेंटला सहकार्य केलं. त्यांना हवं नव्हते रात्रीच्या वेळेला टॉर्च वगैरे किंवा अंधारात इकडे जाणं, तर आमची मुलं पहिली पुढे जायची, नंतर डिपार्टमेंटला सहकार्य करून डिपार्टमेंट यायचं. त्याच्यानंतर त्या बिचाऱ्या मुलीचा मृतदेह तिथं सापडला. त्याच्यानंतर फॉरेन्सिकची लॅब तिथे गेली आणि हा सगळा घटनाक्रम पाहिल्यानंतर प्रत्येक व्यक्तीचं मन हे हेलावून गेले. अगदी आपल्या घरातली एखादी चिमुरडी जावी अशा प्रकारची सगळ्यांची एक मानसिकता तयार झाली होती. आणि त्याच्यातून एक अतिशय दुर्दैवी घटना आहे. आणि जे कोणी ही घटना केली असेल त्या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी ही आमच्या पिंपळवंडीकरांची आवर्जून मागणी आहे. आरोपी स्वतः सोबत फिरत होता, माहिती होतं, तुम्ही पण पाहिलं ना? हो हो. सीसीटीव्ही चेक करण्यासाठी फिरत होता. किती म्हणायचं हे धाडस म्हणजे? त्याचं हाईट एवढी आहे साहेब, ज्या वेळेला आम्ही पहिला सीसीटीव्ही चेक करायला गेलो त्यावेळेला तो आरोपी समोर बसला होता आणि ज्या वेळेला तो सायकलवरनं तिथं जाताना दिसला, संशयित बर का, तर त्यावेळेला त्याची एवढी हाईट, तो म्हणतो हे बघा मीच आहे हा सायकलवाला. एवढ्यापर्यंत ते म्हणजे त्याला काय देवाने ती सुबुद्धी म्हणावं का दुर्बुद्धी दुर्बुद्धी नाही, सुबुद्धीच म्हणावं का, ते शोधण्यासाठी त्याचं ते वाक्य तेवढं एक कामाला आलं असावं. त्यांनी कुठं प्लॅनिंग या गोष्टी केल्या? नाही ते आता कसं, आता प्राथमिक दर्शनी आम्हाला नाही सांगता येणार. बस धन्यवाद. त्याची काय पार्श्वभूमी होती का तशी? पार्श्वभूमी आता तो शेतीत काम करणारा मुलगा, त्याची पार्श्वभूमी तरी आपण म्हणजे असं कधी जाणवलं नाही आमच्या पिंपळवंडीकरांना. कारण ज्याला गरज लागेल त्या शेतकऱ्याकडे तो कामाला जायचा रोजंदारीने आणि परत घरी जायचे संध्याकाळी. आता इथले बरेचसे लोक अशी आहेत का ती रोजंदारीने कामं करतात. साधारणतः 20 ते 25 वर्षाचं वय असावं त्याचं. आणि ते चिमुरडीचं बालिकेचं 10 वर्ष, ती मला वाटतं 4थीला होती ना, 4थीला होती ती. नातेसंबंध ओळख काय? नाही, तो फक्त आमच्या मळ्यातल्या, आमच्याकडेच जनरली ती लोक कामाला जास्त असतात, ते पाण्यातला होता. आणि हा असं करेल असं कोणाला कधीही